मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाअंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न झालंय. सदर शिबिरामध्ये शासकीय विभागामार्फत नागरिकांना विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आलेत. या शिबिरास आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर उपस्थित राहिलेत. तहसीलदार योगेश्वर टोंपे, मुख्याधिकारी विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर राबवण्यात आलंय. ग्रीन हार्वेस्ट, नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. रथ हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईने रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, वणव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू. विटा मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागामार्फत नागरिकांना विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घेतला. या शिबिरास आमदार सुहास बाबर, विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, तहसीलदार योगेश्वर टोंपे, मुख्याधिकारी विक्रम पाटील, पंचायत समिती सदस्य रोशन जाधव, सरपंच, नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत विविध प्रकारच्या सेवा व लाभांचे वितरण करण्यात आले. मंडळातील गावनिहाय प्राप्त अर्जानुसार एकूण 402 प्रकरणांवर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये आपत नोंदी, वारस नोंदी, एकूण कमी करण्याच्या नोंदी, बुक डे बंद, 155 दुरुस्ती तसेच लक्ष्मीमुक्ती व पोट खराब यांसारख्या विविध महसुली कामांचा समावेश होता. तसेच संजय गांधी योजनेअंतर्गत 95 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले. पुरवठा विभागामार्फत धान्य मंजुरीचे 85 लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिकांना फरकाची सुमारे 11 लाख रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी अवजारे आणि ट्रॅक्टर वाटप करण्यात आले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत लाभांचे वितरण करण्यात आले. नगर परिषदेमार्फत बचत गटांना बीज भांडवल वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपी किटचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या ठिकाणी पंचायत समिती, महिला व बालविकास विभाग, भूमी अभिलेख विभाग, रोजगार हमी योजना, बचत गट, आधार कार्ड विभाग, आरोग्य विभाग, वाहतूक विभाग आदी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांची माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे,
हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.